पंतप्रधान मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर 3 वर्षांच्या वाटाघाटीनंतर मुक्त व्यापार करारावर स्वाक्षर, आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मितीवर भर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरात दुपारी 1 वाजता पंढरपूर नगरीत होणार दाखल. संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होणार सन्मान. लातूरमध्ये छावा संघटनेच्या अध्यक्षांना मारहाण प्रकरण. विजयकुमार घाडगे पाटील आज करणार संबोधित. सकाळी 11 वाजता घेणार पत्रकार परिषद. मंत्री उदय सामंत राज ठाकरेंची भेट घेणार. येत्या 10 दिवसात सामंत राज ठाकरेंना भेटणार. मराठीच्या मुद्द्यानंतर पुन्हा युतीच्या चर्चा सुरू. ई पास नेटवर्कमुळे रेशन दुकानदार त्रस्त. पारदर्शक पद्धतीने धान्य वितरण व्हावं यासाठी प्रणाली, परंतु नेटवर्क कमी आणि सर्व्हरमध्ये अडचणींमुळे त्रास. मराठमोळ्या दिव्या देशमुखची ऐतिहासिक कामगिरी. दिव्या देशमुख महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू. तानसा तलाव ओसंडून वाहू लागला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात 86% पाणी पुरवठा. मुंबईत सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती. 24 ते 27 जुलैपर्यंत समुद्राला मोठं उधाण. भरतीवेळी समुद्रावर जाण्याचं टाळण्याचं आवाहन. मुंबईच्या 2 सोनं व्यापाऱ्यांना धुळ्यामध्ये बंदुकीतून फायर करत लुटले. धुळ्यातल्या देवपूर भागातील वीर सावरकर पुतळ्याजवळील घटना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.